सिमरन, कम हॅव अ सीट. हा ग बस ना, लाजतेस कशाला? ओ, तर माझ्यासमोर तुला बसायचं नाहीये? दॅट्स ग्रेट. आवडलं मला हे बघून की तू अजून तुझी लायकी विसरली नाहीयेस. अँड दॅट्स रिअली गुड. विसरायला पण नको. काय ना सिमरन, मी खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. आय मीन ऑब्विसली फ्रॉम माय जेन्युइन सोर्सेस. माझा लहान भाऊ रमण, त्यानेही ते कॉलेज पास केलं आणि तूही तुझ्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून कॉलेज पास आउट केलं. तुझ्या दोघांची चांगली मैत्री चालू आहे. आय हर्ड अबाउट इट. बट यू नो व्हॉट सिमरन, हे असं चालत नसतं ग. आय मीन जस्ट लुक ॲट दी लेवल. तू आमच्या ड्रायव्हरची मुलगी आहेस. अँड येस, वी केअर अबाउट यू. आय वॉन्ट यू टू प्लॅन युअर फ्युचर. विचार कर तुझ्या चांगल्या भवितव्याचा. तुझे करिअर प्लॅन्स बनव, पुढचा अभ्यास कर, डेव्हलप युअर स्किल्स, प्लॅन आउट फॉर अ फॉरेन ट्रिप ऑर अ न्यू एज्युकेशनल कोर्स अँड ऑल दॅट. पण काय करतेस तू? श्रीमंत मुलगा फसवतीयस, आणि ते पण त्याच घरातला जिथे तुझे वडील ड्रायव्हर आहेत. हाऊ कुड यू डू दॅट? नॉट एक्सेप्टेड. सॉरी. मग काय आहे ना सिमरन, ह्याची शिक्षा तुला भेटलीच पाहिजे. डोंट इवन ट्राय टू से अ वर्ड. फक्त मैत्री आहे आणि प्रेमाचा जाल मी फेकत नाहीये, हे असल्या फालतू गोष्टी मला सांगू नकोस. तुमचे फोन कॉल्सही टॅप केलं जातं. ते कदाचित तुम्हा दोघांना हे माहिती नसेल. रमणला माहिती पडायची गरजही नाही. बट यू नो व्हॉट, यू नीड टू नो दिस. काय हवंय ग तुला? तुला तेवढी रूढ वाटत असेल तेवढी ताई मॅडम नाहीये मी. आय एम अ सॉफ्ट हार्टेड गर्ल. येस. हे घे. हिअर इट्स अ ब्लँक चेक. किती अमाऊंट हवाय तुला रमणच्या आणि आमच्या फॅमिलीपासून दूर जाण्यासाठी? 10 लाख, 15 लाख, 50 लाख. हॅपी? टेन्शन नको घेऊस. तू त्यात करोडो पण भरलेस ना तरी चालेल मला. तर तो चेक उचलायचा आणि निघायचं. काय? फक्त चेक घेऊनच नाही तर या शहरातून बाहेर निघायचं. माझ्या परिवारापासून लांब राहायचं. तुझ्यासारख्या फालतू मुली ज्या श्रीमंतांच्या मागे फिरतात ना, त्यांना आमच्या आयुष्यातून कसं कारण फेकायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे. ठीक आहे? तो इट्स गुड फॉर यू बिकॉज आय हॅव कन्सर्न. म्हणून मी तुला संधी देते की तो चेक उचल अँड गेट लॉस्ट. 2 दिवस देते मी तुला. हे शहर सोडून निघायचं. पुन्हा जर मला तू या शहरात दिसलीस तर या आयुष्यात जिवंत नाही सोडणार तुला. चलो चलो चलो, जस्ट टेक द चेक अँड गेट गोइंग. गेट लॉस्ट.